विद्यार्थ्यांना लागावी शिक्षणाची गोडी, युवकांनी सजवली बैलगाडी। अनगरमधील अमृतस्थळ वसती शाळेत 9 विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत। शनिवार दिनांक 15 जून पासून महाराष्ट्रातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत। अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत वेगळ्या पद्धतीने करण्यात आले। काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाजत गाजत स्वागत करण्यात आले। मोहोळ तालुक्यातील अनगर येथील अमृतस्थळ वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या नवागतांचे स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले। विद्यार्थ्यांना स्वागत एका सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढून करण्यात आले। पहिल्याच दिवशी शाळेत असे झालेले स्वागत पाहून विद्यार्थी भारावून गेले। सर्व विद्यार्थ्यांची सजलेल्या बैलगाडीतून मुलांनी वस्ती ते शाळेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली। विद्यार्थ्यांची मिरवणूक सजलेल्या बैलगाडीतून जात असताना हा उपक्रम पाहून पालकांनी व वस्तीवरील नागरिकांनी कुतूहलपूर्वक दाद दिली। शाळेच्या प्रवेशद्वारावर मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले। त्यानंतर शाळेत सावित्रीबाई फुले व लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शीतल गुंड यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर मुलांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले। शेवटी मुलांना जिलबीचे वाटप करण्यात आले। सदर कार्यक्रमात सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता। विद्यार्थ्यांना त्याचेही कौतुक वाटले। चहापानानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेषतः बाशुमिया मुलांनी व त्यांचे चिरंजीव पाशु मुलांनी मलकू मुलांनी यांनी स्वतःची गाडी सजवून शाळेत आणली होती। या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शीतल गुंड, दीपक गुंड, सोमनाथ कोळी, मल्लिक मुलांनी, हैदर मुलांनी, पाचू मुलांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये तुकाराम वराळे, आबा धावणे, शिवाजी भालके, औरंग मुलांनी, मारुती कोळी याचबरोबर महिलांमध्ये अश्विनी भालके, अमृता गुंड, तमिजा मुलांनी, शीतल वराळे, काजल मुलांनी, हिना मुलांनी उपस्थित होत्या। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संतोष काळे तर उपस्थितांचे आभार शिक्षिका अर्चना खराडे यांनी मानले।